श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की तुम्ही स्वस्त असाल व मस्त असाल. आज आपण माहिती बघणार आहोत व्यंकटेश स्तोत्रमविषयी. व्यंकटेश स्तोत्रमचे रोज नित्य पठणाने काय आहेत फायदे? बघा, व्यंकटेश स्तोत्रम हे आपण रोज व नित्यसेवेत म्हणायलाच हवं. कारण ज्या घरात व्यंकटेश स्तोत्रमचं हे पठण केलं जातं त्या घरात माता रणलक्ष्मी कधीही कोपत नाही व कधीही दुरावा देत नसते. म्हणून आपण व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायला हवी. कारण भगवान विष्णूंचंच रूप हे व्यंकटेश आहे. म्हणून आपण व्यंकटेश स्तोत्रम हे रोज नित्यसेवेत आपण म्हणायला हवं. आणि त्यातल्या त्यात म्हणजे तुम्ही जर कोणाला पैसे दिले असतील आणि ते पैसे जर तुम्हाला परत मिळत नसेल, कधी कधी काय होतं की आपलाच पैसा असतो, आपला हक्काचा पैसा जर आपण एखाद्या व्यक्तीला म्हणजे आपले जे ओळखीचे म्हणा किंवा लांबचे नातेवाईक म्हणा, जर त्यांना कधी दिला जातो त्यांच्यावर विश्वास ठेवून की नाही बा आणि प्रत्येकाला पैसा हा लागत असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे जर असेल आणि कोणी आलं मागायला तर आपण म्हणत असतो की चल बाई तुझी गरज पूर्ण करून घे, तू घेऊन घे. आणि ज्यावेळेस आपण पैसे मागायला जातो ते आपले हक्काचे पैसे असून देखील काही लोक आपल्याला देत नाही. म्हणजे असे हो बे आज नाही उद्या नाही परवा असे टाळमटाळ करतात. त्यामुळे जर तुम्ही ही कधी सेवा केली तर तुमच्या म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेली ही जी सेवा आहे ही पैशांसाठीच असते. म्हणजे की आपल्याला जो थांबलेला पैसा असेल तो मिळाला पाहिजे किंवा मग लक्ष्मीचं आगमन हे भरभराटीच व्हायला पाहिजे आपल्या घरात, त्यामुळे ही सेवा असते. आता लक्ष्मीचं आगमन म्हणजे असं नाही की तुम्ही रोज आपलं नित्यसेवा करा व्यंकटेश स्तोत्रमची आणि तुम्ही अपेक्षा करा की माझ्या घरात 70-80 हजार रोजचे यायला पाहिजे किंवा 1 लाख रुपये यायला पाहिजे. हे तर शक्य नाही ना. त्यासाठी तुम्हाला देखील काम करणं गरजेचं आहे. लक्ष्मीचं आगमन म्हणजे आपल्या घरात सुख, शांतता, ऐश्वर, कीर्ती, सुख, संपन्नता, वैभवता हे राहायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे देखील आपण व्यंकटेश स्तोत्रमचे हे पठण करायला हवं. आता नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये व्यंकटेश स्तोत्रम हे दिलं गेले. तुम्ही रोज प्रदोषकाळी व्यंकटेश स्तोत्रमचं हे पठण करू शकता. रोज प्रदोषकाळी तुम्हाला 3 वेळा हे पठण करायचं आणि म्हणायला अगदी मिनिटभरात तुमचं 1 वेळा वाचन होईल. नवीन असाल तर थोडा वेळ लागेल, पण मी तरी म्हणेन की 1 मिनिटात तर व्हायलाच हवं. म्हणजे तुमचे रोज मोजून 3-4 मिनिटं जातील, काही जास्त नाही. पण आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या घरात लक्ष्मीचं हे आगमन व्हायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही ही सेवा करायलाच पाहिजे. आणि आपण म्हणतो ना व्यंकटेश स्तोत्रमची काही सेवा पण आहे जी 3 दिवसाची असते, त्यानंतर 21 दिवसांची असते, 41 दिवसांची असते. ज्याचा जसा प्रश्न मोठा राहिला ना तशी आपण ही सेवा करायला हवी. आणि मी तरी म्हणेल ना की प्रश्न उद्भवणार नाही ह्याची सगळ्यात पहिला आपण तर काळजी घ्यायला पाहिजे. कारण रोज जर आपण म्हणजे अशा सेवा वगैरे काही करत गेलो ना तर प्रश्न निर्माण होणारच नाही ना. त्यामुळे आपण नित्यपठणात आपण नित्यसेवेचा आपण जे नित्यसेवा करतो ना त्या नित्यसेवेमध्ये आपण हे व्यंकटेश स्तोत्रम सामील करायला हवं की जेणेकरून अशा पैशांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते उद्भवणार नाही. भेटूयात आपण पुढच्या वेळेत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.